सांगलीच्या पेडमध्ये अखेर बिबट्या, कोंबड्यांच्या खुराड्यात ग्रामस्थांनी केलं कैद, परिसरात भीतीचं वातावरण. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील पेड येथील विठ्ठलनगर परिसरात रात्रीच्या सुमारास बिबट्या जेरबंद करण्यात यश आले. शिवाजी बापू शेंडगे यांच्या घराजवळील कोंबड्याच्या मोठ्या खुराड्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. खुराड्यातील 45 कोंबड्यांपैकी 39 कोंबड्या बिबट्याने फस्त केलेल्या आहेत. पिंजरा आणून बिबट्याला अधिवासात सोडण्यासाठी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरा येऊन घेऊन गेले. ग्रामस्थांच्या सतर्कतेने बिबट्या जेरबंद करण्यात यश आलेलं आहे. बिबट्या पकडला गेल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तासगाव तालुक्यातील पेड येथील विठ्ठलनगर येथे शिवाजी बापू शेंडगे यांचं घर आहे. घराशेजारी त्यांचे कोंबड्यांचं मोठं खुराडं असून त्यामध्ये कोंबड्या होत्या. रात्रीच्या वेळी खुराड्याच्या दरवाजाला कुलूप लावायचे विसरले होते. रात्रीच्या वेळी बिबट्या कोंबड्या खाण्यासाठी आत शिरला आणि सुमारे 39 कोंबड्यांचा फडशा पाडला. खुराड्याचा दरवाजा आतील बाजूस उघडत असल्याने बिबट्याला बाहेर पडता आलं नाही. खुराड्यात 39 कोंबड्या आणि 6 कोंबडे शिल्लक होते. बिबट्या सुमारे 100 ते 125 किलो वजनाचा असावा असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे. तर बिबट्या 3 ते 4 वर्षांचा असावा असं वन अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. पेडपासून सुमारे 4 किलोमीटरपर्यंत अंतरावर विठ्ठलनगर वस्ती भाग आहे. येथील शिवाजी बापू शेंडगे यांचे घर असून नजीकच कोंबड्यांचे मोठे लोखंडी खुराडे आहे. शनिवारी शेतीच्या इतर कामामुळे खुराड्याला कुलूप लावायचे विसरले होते. रात्रीच्या सुमारास कोंबड्यांचा फडफडण्याचा आवाज आल्याने शिवाजी शेंडगे बाहेर आले. त्यांना खुराड्यात बिबट्या ओळखता आला नसल्याने एक मोठे कुत्रे बसल्यासारखे दिसले. घरातील लोकांना कुलूप लावता येत नाही का अशी विचारणा करताना त्यांचा नातू साहिल बाहेर आला. त्याने हा कुत्रा नसून बिबट्या असल्याचे सांगताच सगळ्यांची भंभेरी उडाली. सर्वजण घाबरून गेले. आवाज आल्याने आजूबाजूचे शेजारी जमा होऊन त्यांनी सदर खुराड्याला मोठा पत्रा लावून बिबट्या बाहेर येणार नाही याची दक्षता घेतली आणि वन विभागाशी संपर्क साधला. रात्री उशिरा वन विभागाच्या टीमने घटनास्थळी येऊन बिबट्याला जेरबंद करून पकडले आणि घेऊन गेले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.